हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे चंपाषष्ठी। चंपाषष्ठीला आमच्याकडे वांगेसट बोलतात, तुमच्याकडे काय बोलतात ते मला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि आता चला तर व्हिडिओला सुरुवात करते। सकाळी सकाळी इथे पाणी भरून घेतलंय, हांडा पण घासून भरून घेतलाय, भांडी लावून दिली, चहा नाश्ता पण झालाय आणि जेवण बनवून घेतलंय। चला तर मी तुम्हाला पुढची डेली रुटीन दाखवते। आज वांगेसट आहे, तर वांगेसटीसाठी मी काय बनवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। हे बघा इथे टपामध्ये कपडे भिजत घालून ठेवले। बाकीचं काम मी आवरून घेते, लादी पुसून घेते, झाडू मारून घेते, त्यानंतर मी कपडे धुवून घेणार आहे। बघा इथं प्रथम मी सर्व रूम मध्ये झाडू मारून घेतलाय। झाडू मारून झाल्याच्या नंतर लादी पण पुसून घेतली। स्टार्ट। आमचा दक्ष शाळेतून आलेला आहे। दक्ष आता शाळेतून आलाय, तोपर्यंत मी जेवण बनवून ठेवलं होतं। चला तर मग आता आम्ही जेवण करून घेतोय। मी इथे जेवायला गेवड्याच्या शेंगाची भाजी आणि चपाती बनवली होती। चला तर आम्ही जेवायला बसले। जेवण करून झालं मी पुढची रेटिंग शेअर करणार, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। जेवण झाले। आता इथं बघा मी एका व्हिडिओमध्ये आळूची पानं लावताना दाखवली होती, तीच आळूची पानं बघा कशी मस्त झाली। यात त्याला मी पाणी घालून घेते। आळूच्या पानांना व्यवस्थित पाणी टाकून देते। एकदम छान आळूची पानं झाली। बघा इथे मी गॅलरीमध्ये लावलेली आहेत। मला पण वाटत नव्हतं व्यवस्थित येतील, पण ती आली आहेत। त्यानं मस्त पाणी घालून घेतले। बघा मोठी पानं झाली, चांगली मोठी झाल्यावर अजून मी तुम्हाला परत एकदा दाखवेलच। तर त्याला पाणी घालून झाले। आता बघा मी गॅलरीमध्ये काय टाकते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, मग तुम्हाला समजेल। जिथे मी बेडशीट आतरून घेतली आणि त्याच्यावरती मी सुकायला काहीतरी टाकणार आहेत, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हा तुम्हाला समजेल मी सुकायला काय टाकणार आहेत। बघा इथं एक गोणीचं गाठोडं घेऊन आली मी आणि ती गोणी सोडून त्यावरती मी पसरून देणार आहेत। गॅलरीमध्ये उन्हात मस्त ते सुकून जाते। बघा त्याची गाठण सोडून घेतली आणि आता मी सुकायला घालून देते। बघा गॅलरीमध्ये गॅलरी हले लागली व्यवस्थित। बाबू आमची मम्मी पण कसं काम करू राहिली, नरम झाल्यासारखं होते। असं कोणती बाई काम नाही करीत, हा ना मम्मी। ऊन पडल्यावरती ते सुकायलाच घालायला लागतं। 6 महिन्यापासून ती पॅकिंग कोठीमध्ये भरून ठेवली होती, आता ती व्यवस्थित सुकायला टाकून दिली। एकदम छान खाली जाईल, एकदम छान सुकायला टाकून दिली। बघा तिथं ऊन लागतंय मस्त, आणि एकत्रच नाही तर डबल याच्यावरती मी 2 ठिकाणी सुकायला टाकले। बघा बाजरी चांगली सुकायला टाकून ठेवली आणि आता मी इथं दरवाजा साफ करायला घेतलाय। दरवाजा चांगला पुसून घेते, त्यानंतर मार्बलच्या पट्ट्या बी पण चांगल्या घासून पुसून घेते, खिडकी पण चांगली पुसून घेते। वरच्यावर व्यवस्थित सगळं साफ करावंच लागतं, नाही तर त्याच्यावरती पण धूळ तयार होते। बघा इथं दरवाजा माझा चांगला पुसून झालेला आहे आणि आता आम्ही तरी कुठेतरी जाणार आहेत, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, मग तुम्हाला समजेलच। चला तर आम्ही आता निघालोय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला कळेल आम्ही कुठं चाललोय म्हणून। तर चला तर मी पण निघाली आणि माझ्यासोबत दक्षचे पप्पा पण येणार आहेत। तर व्हिडिओ पूर्ण बघा, आम्ही कुठं चाललो ते तुम्हाला कळेल। इथं आम्ही निघालोय चाळीमधून आणि चालू गेलेलो आम्ही मार्केटमध्ये। बघा मार्केटमध्ये स्टेशनरीमध्ये गेले, तिथून मुलांना वह्या पुस्तकं घ्यायची होती। तिथून आम्हाला जे सामान पाहिजे होतं ते तिथून घेतले आणि मार्केटमधून भाजीपाला घेऊन मी वापस घरी येणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तिथून आल्याच्या नंतर मी गव्हाचं दळण आणलं होतं, ते पीठ चाळून ठेवायचं होतं मला, ते पीठ चाळून ठेवते। सगळं पीठ मी व्यवस्थित चाळून डब्यात भरून घेणार आहे। बघा चाळणीने चाळून पीठ व्यवस्थित डब्यात भरून ठेवते आणि त्याच्यातला कचरा पण बाहेर काढून ठेवते। नंतर मी मार्केटमधून वांगे घेऊन आली होती, त्या वांग्याचं मस्त भरीत बनवलंय आणि बाजरीच्या भाकरी बनवल्या। तर वांग्यासाठीला आमच्याकडं वांग्याचं भरीत बनवतात, वांगे कापून। तर तुमच्याकडं कसं बनवतात मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि या सगळ्यांनी जेवायला।
आणि सगळ्यांना वांगेसाठीच्या चंपाषष्ठीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला तर आम्ही इथे जेवायला बसलोय. व्हिडिओ इथंच थांबवते आणि चला भेटूया असंच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. घे जेवायला.